अमेरिका आणि इराण यांच्यातील वाकयुद्ध संपत नाही तर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। युद्धविरामाची अनिश्चितता आणि जागतिक बाजारातील कमकुवत संकेत यामुळे आज भारतीय शेअर बाजारात पडझड झाली। दिवसभरात सेन्सेक्स 852 अंकांनी घसरला आणि 77,664 वर आला, तर 205 अंकांची घसरण होऊन निफ्टी 24,173 वर स्थिरावला। बुधवारनंतर आजही शेअर बाजारात घसरण झाली आणि एका दिवसात गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटींचं नुकसान झालं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अनाकलनीय भूमिका आणि अमेरिका-इराण युद्धाची अनिश्चित परिस्थिती यामुळे जगभरातील शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे। अनिश्चित काळासाठी युद्धविराम जाहीर झाला असला तरी युद्ध कधी थांबणार याचं नेमकं उत्तर नाही। त्यामुळे भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू आहे। बुधवारनंतर आजही सेन्सेक्स आणि निफ्टी खालावले। दिवसभरात सेन्सेक्स 852 अंकांनी घसरून 77,664 वर बंद झाला, तर निफ्टीमध्ये 205 अंकांची घसरण होऊन 24,173 वर आला। सेन्सेक्समधील 30 प्रमुख कंपन्यांपैकी केवळ 5 कंपन्यांचे शेअर्स आज वाढले, तर महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व, ट्रेंट या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले। आज एका दिवसात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदार धास्तावले आहेत।